नमस्कार. तो बसलाय तुमच्या लेकरांसाठी, तो बसलाय तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. तो मागील 17 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलाय फक्त या देशाच्या भविष्यासाठी. स्वामी विवेकानंद म्हणायचे, स्टुडंट्स आर द पिलर्स ऑफ नेशन, दे आर द बॅकबोन्स ऑफ नेशन. वन थिंग इज दॅट व्हेन यू टॉकिंग अबाउट द फ्युचर ऑफ नेशन, दॅट टाईम हाऊ द स्टुडंट्स आर सफर्स. ही गोष्ट खरंच आहेत या देशातल्या तरुणांसाठी, या देशातल्या प्रत्येक भविष्यासाठी. इथलं प्रशासन, इथली व्यवस्था काय करते? दिल्लीत बसलेल्या त्या राजांना, जंतर मंतरवर बसलेला तो सोनम वांगचुक तो दिसतोय का? या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक लेकरासाठी तो बसलाय. परंतु या देशातला प्रत्येक नागरिक हा फक्त स्वतःचं भविष्य, स्वतःची भाकर, दररोज भाकर खातो, जेवतो, झोपतो आणि या पलीकडे काय करत नाही. त्याला पडलेला प्रश्न हा या देशासाठीचा प्रश्न आहे. परंतु आम्ही ते स्मशानी ज्यांना प्रेत नाही वाली या विचारानंच फक्त जगणारे लोक, आम्ही फक्त प्रतिज्ञेपुरतं बोलणारे भारतीय, आम्ही या देशाचे भविष्य आहोत का? आमच्या लेकरांचा विचार करणारा तो माणूस 17 दिवसापासून 8 किलो वजन कमी करून सुद्धा संघर्ष करतोय. अखेर न्यायालयाला वाईट वाटलं. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं का कमीत कमी त्याच्या तब्येतीची काळजी घेणं तुमचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे. प्रशासन जागं झालंय. सेलिब्रिटी 2 दिवसापासून सेलिब्रिटींचा पूर यायला लागला. जे जिवंत आहेत ते बोलायला लागलेत. कारण लक्षात ठेवा, या देशातला सामान्यापासून, रोजगारापासून तर सेलिब्रिटीच्या पोरापर्यंत प्रत्येकाचं भविष्य त्या सोनम वांगचुक बघतोय आणि ते बघितलंच पाहिजे. कारण लक्षात ठेवा, घर आज त्याचं जळतंय असं आपल्याला वाटतंय, पण उद्या त्याचीच छाया, त्याचाच तो प्रकाश किंवा त्याचीच ती आलाई आपल्या घरावर सुद्धा येणार आहे. हे आमच्या या देशातील प्रत्येक नागरिकाला केव्हा कळणार? हे कळण्यासाठी अशा हजारो सोनम वांगचुकला जंतर मंतरवर उभं राहावं लागतं. कॉक्रोच जनता पार्टी, 1 दिवसात जन्माला आलेलं हे पिल्लू 4 मिलियन पर्यंत पोहोचतंय. म्हणजे लक्षात ठेवा, नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी आपली सुद्धा अवस्था व्हायला नको. यासाठी इथल्या व्यवस्थेनं स्वतःला विचारलं पाहिजे, आपलं काय चुकतंय. ऐसा कहा जाता है, सवाल पूछना गुनाह है. जो सवाल पूछेगा वो अँटी नॅशनल हो जाएगा. इथली व्यवस्था, इथले माणसं, इथले प्रशासक, इथल्या शिक्षकापासून तर तलाट्यापर्यंत, इथल्या अधिकाऱ्यापासून तर कलेक्टरपर्यंत प्रत्येक प्रशासकीय अधिकारी, प्रत्येक व्यक्ती एक स्वप्न घेत असतो, माझं भविष्य घडलं पाहिजे. पण घडत असताना फक्त एका चौकटीत जगतात. खुर्चीवर गेल्यानंतर फक्त आपलं स्वतःचं भविष्य बघत असतात. कोणत्याही पिढीला भविष्य घडवायचं असेल तर प्रथमतः एका पिढीला त्याग करावा लागतो. डेडिकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द फ्युचर जनरेशन, बट क्वेश्चन इज दॅट नो वन कॅन अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ द डेडिकेशन. जस्ट कन्सिस्टन्सी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर सक्सेस. हा मूलमंत्र फक्त ऐकण्यापुरता आहेत, मोटिवेशन पुरता आहेत. लोकांना कळतच नाही, माझा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, परंतु तो इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक काही पण झाला तर कमीत कमी त्या देशामध्ये तो एकदम सिक्युअर असायला हवा. कारण त्याचं सराउंडिंग मॅटर करतं. आणि या सराउंडिंगसाठी तो भांडतोय. लडाखमधल्या त्या युद्धासाठी भांडतोय, लडाखमधल्या त्या सैनिकांसाठी भांडला. लडाखमध्ये पाणी, बर्फ, भरपूर पाणी नसताना सुद्धा त्यानं कृत्रिम कन्सेप्ट तयार केले आणि पाणी तयार केलं. तो माणूस या देशासाठी भांडतोय. आणि अभिजित दिपके हा तरुण अक्षरशः स्वतःची नोकरी सोडून या देशात आलाय तुमच्या, माझ्या मुलांसाठी. मग हा विचार केव्हा आम्हाला कळणार? का आम्ही फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती ट्रोलिंग करणार, स्टेटस ठेवणार, रिपिटन्स, कंडोलन्स आणि खास करून कॉंग्रॅच्युलेशन, या पलीकडे भारतीय सोशल मीडियाला, भारतीय लोकांना काहीच माहीत नाही. इथल्या शिपायापासून तर पंतप्रधानांपर्यंत, इथल्या कलेक्टरपासून तर शिक्षकांपर्यंत, इथल्या तलाट्यांपासून तर कारकुनापर्यंत प्रत्येकजण फक्त स्वतःचं जीवन जगतोय. आणि हे जीवन जगत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही खूप सिक्युअर आहात, तर सिक्युअर नाहीत. तुमच्या देशामध्ये तुम्ही फक्त स्वतःचं जीवन जगतात, तुम्हाला असं वाटतं, पण सराउंडिंग खूप मॅटर करतंय. आणि यासाठी तो बसलाय. अभिजित दिपके असू द्या, सोनम वांगचुक असू द्या, किंवा त्यांची सर्व टीम असू द्या, आपल्या देशाच्या भविष्यासाठी बसलात. आणि म्हणून या लोकांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. सपोर्ट फक्त सोशल मीडियावर न करता जनजागृती करणं गरजेचं आहे. अवेअरनेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि हा जेव्हा होईल तेव्हाच हा देश कुठेतरी बदलेल. नीट एक्झाम झाली, री एक्झाम झाली, रिग एक्झाम झाल्यानंतर निकाल पण लागला, हजारो डॉक्टर तयार झालेत, पण जे इमानदार कष्ट करून अभ्यास करणार त्या लेकरांचं काय? हा प्रश्न प्रत्येक भारतीयांना पडला पाहिजे. पण पडत असताना खरंच आम्ही जिवंत आहोत का? पुन्हा एकदा सवाल पूछणं गुन्हा आहेत. प्रश्न विचारला तर नक्कीच तुम्ही देशद्रोही, राष्ट्रद्रोही होतात, परंतु प्रश्न सुद्धा जिवंत माणसालाच पडतो.
व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. मोटिवेशनल गुरुजी, धन्यवाद. जय भारत, जय संविधान.